तर पब्लिक आपण आलो होतो सोनाळ्याच्या जत्रेमध्ये संध्याकाळी आणि संध्याकाळच्या टाइमला आपण आलो आणि इथं बघतो तर एवढे मोठे बघून चुल्यावर ठेवेल नेमके कशासाठी ठेवले होते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर मित्रांनो, आपण सोनाळ्यामध्ये संध्याकाळच्या टाइमला एंट्री मारली होती जत्रेमध्ये आणि जत्रेमध्ये एंट्री मारताच की आपल्याला दिसला बाकाजी पाळणा, पण तो बंद होता. आणि आपण रात्री इथं आलो होतो ना, आजच रात्री इथं 12 वाजेला मिरवणूक निघणार होती गावातून. आणि संध्याकाळच्या टाइमला आपण जत्रेमध्ये गेल्यावर तर इथे दुकान सर्व चालू होते, म्हणजे ओपन केलेले होते. आणि रात्रीच्या वेळेस इथं दुकानांमध्ये लाईट्स आणि लाइटिंग लावल्यामुळे दुकानाचा व्ह्यू आणि जत्रेचा व्ह्यू एकदम खतरनाक दिसत होता भाऊ. आणि आपण आपल्या मित्रासोबत आल्यामुळे ना, आपण मित्राला म्हटलं की आपण दुकानात काही बघू नये, आपण डायरेक्ट जाऊ झोक्यांकडे. नंतर आम्ही आलो होतो झोक्यांकडे आल्यानंतर इथं तर ड्रॅगन चालू होता भाऊ, आणि ड्रॅगन झोक्यामध्ये तर खूप पब्लिक बसलेली पण होती. नंतर आम्ही आलो होतो सर्व झोक्यांकडे येताना हे सर्व झोके बंद होते. आणि हा हातोडा झोका आहे ना, हा तर बंदच पडलेला होता, याची लाइटिंग पण चालू नव्हती केलेली, याच्यात काही प्रॉब्लेम आलेला होता. नंतर आम्ही आलो होतो इथे या गेमाजवळ, आणि गेमाजवळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा लाल पिवळा असं काहीतरी गेम आहे एका प्रकारचा. ह्याच्यात हे आपल्याला उल्लू बनवून टाकतात, हे आपल्याला समजत पण नाही. तर तुम्ही या गेमाच्या 10 हात दूर राहायचा, नाही तर तुम्ही पण उल्लू बनून जासा. तर आम्ही आलो होतो स्वयंपाका ठिकाणी, आणि हे बघून आहे ना एवढे मोठे कशासाठी ठेवलेले आहे चुलीवर. तर इथं आहे ना हजारोच्या संख्येने लोक येत असतात, तर त्यांच्यासाठी महाप्रसाद करण्यासाठी हे बघून आहे ना चुलीवरती ठेवलेले आहे. आणि आज इथं आहे ना, आज रात्री 12 वाजेपासून तर उद्याच्या दुपारपर्यंतच्या 12 वाजेपर्यंत इथं रथ मिरवणूक राहील. आणि ते दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना इथं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो लय मोठा. आणि सर्व भाविक भक्तांसाठी इथं आहे ना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो, त्यासाठी हे बघून चुलीवरती ठेवलेले आहे. नंतर आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक बनवतात ना, त्या ठिकाणापासून जर व्ह्यू घेतला आता सोनाळ्या जत्रेचा, तर एकदम खतरनाक झोक्यांचा व्ह्यू येत होता व लाइटिंग आणि काय खतरनाक माहोल दिसत होता व काय सांगू तुम्हाला. आणि आपण जेव्हा आलो होतो ना, तेव्हा सर्व पाळणे बंद होते. आणि आता आपण इथं स्वयंपाकाच्या ठिकाणी आलो होतो ना, तेव्हा सर्व आकाशी पाळणे पण सुरू झालेले होते. आणि नंतर आम्ही रथाजवळ आलो, आणि रथाजवळ येताच खेपी आम्ही बघितला तर रथ सजवणं चालू होता. नंतर आम्ही म्हटलं की चला आता आपल्याला सोनाजी महाराजचं मंदिर पण दिसले होते, मग आम्ही मंदिरात गेलो आणि दर्शन वगैरे घेतले. आणि नंतर आपला मित्र म्हणत होता की चला आता आपण ब्रेक डान्स मध्ये बसू. नंतर आम्ही आलो होतो ब्रेक डान्स जवळ, आणि ब्रेक डान्स मध्ये आल्यानंतर आम्ही तिकीट वगैरे घेतले आणि ब्रेक डान्सच्या आतमध्ये आलो. आणि आपण ब्रेक डान्स मध्ये पहिल्या वेळेसच बसणार होतो, तर आपला जीव येत होता. आणि नंतर आपण ब्रेक डान्स मध्ये बसल्यानंतर ब्रेक डान्स चालू झाल्यानंतर आपल्याला तर काही एवढा भेव काही वाटला नाही. म्हटलं हे तर काही एवढं भ्यासारखं नाही आहे. मग वाजले होते व रातचे 12 आणि निघली होती व रथाची मिरवणूक गावातून. मग आपण आलो होतो रथाजवळ, आणि आता व्हिडिओला करतो टाटा आणि वाजव रे भाषा.